Thus angle between vector q and resultant of म्हटलंय आणि हे अँगल फाइंड कर, हे अँगल दिलेत. मग अँगल बिटवीन कुणाच दिलंय? अँगल बिटवीन क्यू एक वेक्टर आहे. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे? अँगल फाइंड करायचा आहे. कुणाचा? क्यू अँड कुणाचा? रिझल्टंटचा. कुणाचा रिझल्टंट? 2q प्लस 2p हा एक वेक्टर आहे. आणि दुसरा वेक्टर कुठला आहे? 2q मायनस 2p. मी तुम्हाला हाफ मिनिट वेळ देतो बघा थिंक करायला. कसं सॉल्व्ह करायचं सांगा. आता पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट रिझल्टंट आर. कुणाचा? 2p 2q प्लस 2p. रिझल्टंट म्हणजे काय? ऍडिशन. रिझल्टंट म्हणजे काय? ऍडिशन. 2q मायनस 2p ह्याचं ऍडिशन काय होईल सांगा तुमच्या मते? ह्या दोघांचं ऍडिशन काय होईल? बरोबर आहे. 2p मायनस 2p काय होणार? कॅन्सल. 2q अँड प्लस 2q काय होणार? 4q. इज इट राईट? मग दोन वेक्टर आहेत. ओके, 4q आणि दुसरा कुठला आहे? यस, दुसरा आहे q. मग ह्यामधला अँगल एक आहे 4q म्हणजे 4q आणि दुसरा अँड सेकंड वेक्टर दिलाय काय? q. ह्याचा अर्थ काय? की हे एकाच लाईनवर आहेत. मॅग्निट्यूड 4 टाइम आहे. यस, आरचं मॅग्निट्यूड काय? 4 टाइम q आहे. बट एकाच अँगलवर आहे. आपण ऍझ्युम केलं की q असा आहे. बरोबर. मग 4q कसा असणार? अलॉंग सेम लाईन, जरा जास्त मोठा. ओके, दोघांमध्ये अँगल किती येईल? आता दोघांमध्ये अँगल किती येईल? हाऊ मच अँगल बिटवीन देम? 0. दोघं एकाच लाईनवर आहेत ना. कोलिनियर. कोलिनियर म्हणजे ह्याचा अँगल काय आला? 0. रिझल्टंट किती असणार? 5q. रिझल्टंट इज 5q. विचारलेलं नाही, पण अँगल किती? 0. अंडरस्टूड? काय केलं ते काल पहिल्यांदा आपण ह्या दोघांचा रिझल्ट म्हणजे हे ऍड केले. रिझल्ट म्हणजे ऍडिशन, कंबाईन इफेक्ट. मग बघितलं हा क्यू आहे, क्यू आहे, लगेच कळत. मग एक्झाम मध्ये तर असला लॉलीपॉप प्रॉब्लेम. ओके, रिझल्ट म्हणजे 2 मायनस 2 गेट कॅन्सल, 4 झालं. 4q म्हणजे अँगल काय आला? 0. इज इट क्लिअर? ह्यामध्ये काय डाऊट आहे? डाऊट विचारा.